बुलेटिनमध्ये आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते ते म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला पुन्हा एकदा वेग आलाय। नवरात्रीतच विस्तार होण्याची दाट शक्यता आहे आणि लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांनी तशी माहिती दिलेली आहे। भाजपला 8, अजित पवार गट शिवसेनेला 4 मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती समोर येते। तर दसऱ्याला मंत्रिपदाचा तोरण बांधलं जाण्याची दाट शक्यता आहे। भाजपला सर्वाधिक मंत्रिपद या विस्तारामध्ये मिळणार असल्याचं बोललं जात आहे। तर शिवसेनेतील इच्छुकांचा घोडा गंगेत न्हाणार का हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरलेला आहे। महायुती मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार नवरात्रोत्सवादरम्यान म्हणजे या 8-9 दिवसांमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते। मित्रपक्षांपेक्षा जास्त आमदार असतानाही युतीतील घटक पक्षांना एवढीच मंत्रिपद असल्याने भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी पसरलेली आहे आणि त्यामुळेच मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। निवडणुकांना सामोरं जाण्यापूर्वी हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे भाजपसह शिवसेना आणि अजित पवार गटामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी इच्छुकांची फील्डिंग सुद्धा पाहायला मिळते। दसऱ्याला मंत्रिपदाचं तोरण बांधलं जाण्याची दाट शक्यता आहे। लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। तर मंत्रिपदासाठी महायुतीमध्ये कोण इच्छुक आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिवसेनेकडून भरत गोगावले, त्याचबरोबर शिवसेनेचे संजय शिरसाट, अपक्ष आमदार बच्चू कडू हे मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। याशिवाय भाजपचे प्रवीण दरेकर, भाजपचे आशिष शेलार, संजय कुटे, गणेश नाईक हे सुद्धा भाजपचे आमदार इच्छुक असल्याची माहिती आहे। तर भाजपकडून जयप्रकाश रावल, त्याचबरोबर बबनराव लोणीकर, अतुल भातखळकर आणि राहुल कुल यांनी सुद्धा फील्डिंग लावल्याची माहिती समोर येते मंत्रिपदासाठी। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहे। स्वप्नील, काय सांगाल? आता शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार या सरकारमधला होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि येत्या 8 दिवसांमध्ये हा मंत्रिमंडळ विस्तार होईल असंही बोललं जाते। काय अपडेट्स आहेत या विस्ताराविषयीचे? आपण जर बघितलं तर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा 3रा टप्पा हा लवकरच पूर्ण होईल असं दिसतंय, कारण 3ऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार हा येत्या आठवड्यामध्ये म्हणजे याच आठवड्यामध्ये होणार असल्याची माहिती समोर येते। खरं तर काल किंवा आज हा होणार होता, मात्र या संदर्भात अद्याप माहिती समोर आलेली नाही, तशा हालचाली दिसत नाहीत। मात्र पडद्यामागे बऱ्याचशा हालचाली दिसतात। एकंदरीत मंत्र्यांच्या भेटी असतील, आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी असतील, शिंदेगड असेल, अजितदादा यांच्याकडचे आमदार असतील, भाजपचे आमदार असतील। दरम्यान महाविकास आघाडीनंतरच्या ह्या सरकार मध्ये बघितलं तर 3 टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे। शिंदे फडणवीस सरकारमध्ये 2ऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ हा बहुप्रतीक्षित होता। खरं तर 7 ते 8 महिन्यांचा कालावधी लागला त्याला, मात्र यानंतर आता लगेचच दसऱ्याचा मुहूर्त हा या मंत्रिमंडळ विस्ताराला लाभतोय का असं दिसतंय, कारण दसऱ्याच्या मुहूर्तापर्यंत हा मंत्रिमंडळ विस्तार होईल असं चर्चा आहे आणि तशी वेग सुद्धा चर्चांना लागलेला आहे। एकूणच यामध्ये इच्छुक आमदारांची संख्या पाहिली तर मोठ्या प्रमाणात आहे। काही आमदारांचं म्हणणं असं सुद्धा आहे की आतापर्यंत ज्या आमदारांनी सत्ता भोगली आहे, ज्यांनी मंत्रिपद भोगले आहेत त्यांना बाजूला करा किंवा कार्यक्षम जे आमदार असतील त्यांना बाजूला करा, आम्हाला त्या ठिकाणी मंत्री करा, अशा प्रकारची सुद्धा काही दबक्या आवाजात चर्चा, अशा प्रकारची मागणी सुद्धा काही आमदारांमध्ये आहे। मात्र नक्कीच शिंदे गटातील जे 40 आमदार आहेत त्या सर्वांनाच काही ना काही आश्वासन हे नक्की दिलेले आहेत। मग मंत्रिमंडळ विस्तार असेल तर कुणाला महामंडळ देण्यात येतील, असे अनेक सेटलमेंट सुद्धा होतील। मात्र मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नक्की कुणाची वर्णी लागते, कुणाच्या नावाची चर्चा आहे हे त्या काही दिवसांमध्ये समोर येईल। निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता कोणाच्या वाट्याला मंत्रिपद येणार ते पाहावं लागणार आहे, कोण कोण मंत्री होणार तेही पाहावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।